सरपंच हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या चर्चा आहे। मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकाने या चर्चांना कोणताही दुजोरा दिलेला नाही। बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा रंगतीये आणि त्यानंतर आता कोर्टात त्याला नेलं जाऊ शकतं। या पार्श्वभूमीवर बीड पोलीसही सतर्क झालेत। त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक केली जाते, कधी ते शरण येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे बीडमध्ये सीआयडी कडून वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची आज चौकशी करण्यात आल्याचं दिसतंय। याच महिलेची काल केज पोलीस ठाण्यात सीआयडी कडून दिवसभर चौकशी करण्यात आली होती आणि आज पोलिसांनी पुन्हा एकदा तिची चौकशी केल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे या चौकशीतनं काय माहिती पोलिसांच्या हाती लागतेय, वाल्मिक कराड कधी पकडला जातोय, त्याला दुजोरा कधी मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केलंय, जे कोणी सहआरोपी आहेत त्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आत्ता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकणार नाही, न्याय मिळवून देणार। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला होता। याच पार्श्वभूमीवर दमानी यांना आलेला कॉल दारूच्या नशेत करण्यात आला होता अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे। त्यांनी जो आम्हाला माहिती दिली होती त्याची आम्ही सखोल चौकशी केली। चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांनी मेसेज केला होता। जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलिसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जागा नेगेटिव्ह मिळालेला आहे। आणि अशातच वॉन्टेड असलेला फरारी असलेला वाल्मिक कराड हा महाकालच्या दर्शनाला गेल्याची माहिती समोर आली आहे। 11 डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या सहकार्यांसह मध्य प्रदेशमधल्या उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता। तसे फोटोही त्यानं आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले। मात्र या फोटोंमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही सोबत आहेत। त्यामुळे फरार असलेल्या कराड सोबत पोलीस कर्मचारी काय करत होते असा सवाल अंजली दमानी यांनी आता उपस्थित केला आहे। वाल्मिक कराड यांच्याबरोबर एक ऑथराइज्ड बॉडीगार्ड होता जो त्यांच्याबरोबर 15 तारखेपर्यंत होता। तर तो 15 तारखेला अचानक म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्याबरोबर होता की नाही, तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की 15 नंतर त्याला रिकॉल करण्यात आलं। तर ते रिकॉल करण्यात आलं तर ते का करण्यात आलं, म्हणजे तसा अर्ज कोणी केला होता का तुमच्या एसपींनी त्यांना सहजच रिकॉल केलं? दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाईड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केलाय। पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलाय। आका कोण हे मात्र धस काही सांगत नाहीत। फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे। आणि मी अगोदरच म्हणलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी, दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे। आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्यावाने दिसतंय। हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्यावाने दिसतं। महाराष्ट्राच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर आता केंद्राच्या गृह विभागानं तपास करावा अशी मागणी रामदास आठवलेंनी केली। आठवलेंनी आज सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलंय। केंद्राकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही त्यावेळेला इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते। पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही आम्ही एक गृहमंत्री आहे, गृह मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे। आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लवकर पकडले पाहिजे। पुढच्या बातमीकडे, इकडे मुंबईमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली आहे।
धसांच्या विधानानंतर सामाजिक वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची तक्रार प्राजक्तानं आयोगाकडे केली। या तक्रारीची दखल महिला आयोगानं घेतली असून अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले। राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला। यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली। राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। दुसरीकडे सुरेश धस म्हणतात, प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपलाय। सुरेश धस यांनी माफी मागण्यासही नकार दिला होता आणि आता हा विषयच संपल्याचं सुरेश धस म्हणतात। कृपया तो विषय संपलेला आहे। जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले। कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका। बीडमध्ये पोलीस अधीक्षक चिरीमिरी घेऊन शस्त्र परवाने देतात असा गंभीर आरोप सुरेश धस करतात। बीडचा काबूल व्हायची वेळ आली असून तातडीनं कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू करण्यात आली असून शस्त्र दाखवणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलाय। हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300-350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP, त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार मानता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती। तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल होणार। जालन्यातनं एक धक्कादायक बातमी आता समोर येते। जालन्यामध्ये क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हार्ट अटॅक आल्यानं खेळाडू विजय पटेल मैदानातच कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। विजय हा नालासोपारा इथला रहिवासी आहे। मात्र जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं। या ट्रॉफी सामन्यांमध्ये खेळायला तो जालन्यात गेला होता, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशानं झाला याची अधिकृत माहिती आली नसली तरी हार्ट अटॅकनंच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। माझं नाव अजय, आम्ही दोघं मॅच चालू होती क्रिसमस ट्रॉफी, तर दोघं आम्ही क्रिकेट मॅच खेळत होतो। तर अचानक त्याच्या प्लेअरला माझ्या विजय पटेलला दुखायला लागलं। मग त्याला माहिती नव्हतं, पुढे गेलो, मागं वळून बघितलं, कॅम्पर बोलला की दुःख पडलाय। मग अचानक बघितलं आम्ही, नंतर मग आम्ही घाईमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं। मग तेव्हा आम्हाला कळालं की तो त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे वगैरे। मग नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं की तो मृत घोषित केला गेला। मुंबई लोकलमध्ये मारहाण, हाणामारी, मारामारी हे रोजचंच, मात्र तरुणांमध्ये हाणामारी झाली आहे ती कारण ठरलंय तो गुटखा। एक प्रवासी गुटखा खाऊन लोकलच्या डब्यातच थुंकला, त्यामुळे इतर प्रवाशांनी त्याला चोपलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला। ही फ्रीस्टाईल हाणामारी मुंबईच्या धावत्या ट्रेनमध्ये झाली।
वळत पुढच्या बातमीकडे. बातमी राजकीय वर्तुळातनं. लाडकी बहीण योजनेप्रमाणे शेतकऱ्यांनाही थेट बँक खात्यात मदत दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत दिली जाईल असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. लाडक्या बहीणमध्ये डीबीटीच्या माध्यमातून सर्वांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले. तिथं काय भ्रष्टाचार झाला का? कोणाकडे अर्ज नाही, फाटे नाही, कोणाला भेटायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. त्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डीबीटीने त्यांच्या नावावर पैसे कसे जातील, या सर्व योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, या संदर्भात काही निर्णय घ्यावे लागतील, काही बदल करावे लागतील. काही ऑनलाईन अर्जामध्ये जर काही चुकीचं असेल तर तेही बदलावं लागेल. त्यामुळे हे सगळं अनुभवातून या ठिकाणी होईल आणि सगळं हे जे काही आपण म्हणतात या सगळ्या गोष्टीचं माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतर त्यात बदल करून आणि सुरळीतपणा आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारी आता एक महत्त्वाची बातमी बघूया. शिक्षकांचा पगार 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. जवळपास 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून निधी वितरित करण्यात आलाय. दरमहा पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत निधी वितरित होतो. मात्र यावेळी लाडकी बहीण योजनेनं तिजोरीत पैसाच नसल्यानं 2 दिवस विलंबानं हा निधी वितरित करावा लागलाय. शिक्षकांचा पगार 1 तारखेऐवजी 5 तारखेपर्यंत केला जाणार आहे असं वेतन अधीक्षकांनी सांगितलंय. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 4.5 लाख आहेत. दरवर्षी पगारासाठी 68,000 कोटी रुपये निधी. दरमहा लागणारा निधी आहे 5,500 कोटी. दरमहा पगाराची तारीख ही 1 तारीख असते. अंगणवाडी सेविकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येते. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय. कारण राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणं शक्य होणार आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन यंदा जोरदार होणार आहे. त्याला कारण आहे 31 डिसेंबरला रात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री तर पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपुरात मुभा देण्यात आली आहे. गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आलेत. काय नियम आहेत बघा. 31 आणि 1 तारखेला पहाटे 5 पर्यंत पार्टी करता येणार आहे. वाईन शॉप मध्यरात्री 1 तर बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू. हॉटेल, रेस्टॉरंट्स, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार. आउटडोअर कन्सर्टसाठी रात्री 12 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसाठी गृह विभागानं आदेश जारी केले. दरम्यान नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना पुण्यात पबकडून कॉन्डम्स आणि ORSच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलंय. पुण्यातील मुंढवा परिसरातील एका पबकडून 2 वस्तूंचं वाटप झालंय. त्यामुळे त्याची चर्चा होतीये. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेत. कॉन्डम्स आणि ORS पाकिटाच्या वाटपाविरोधात काँग्रेसनं याविरोधात पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर बनवतो आणि दुसरीकडे जे आहेत त्या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं. आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा. ज्यांना करायचं ते करणार आहात. तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचं युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो. दर 2 दिवसांनी दारू पिऊन भीषण अपघात होताना पाहायला मिळतात. अशा पुण्यामध्ये पार्टीसाठी कॉन्डम्स आणि ORSच्या वाटपावर आता आक्षेप घेतला जातोय. त्याच पुण्यात पबकडनं असे ऑफर्स दिले जात आहेत. तर 31च्या पार्टीमध्ये अतिदारू पिणाऱ्यांना थेट घरी सोडण्याची सुविधा दिली जाणार आहे. पुणे हॉटेल्स असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. इतकंच नव्हे तर ग्राहकांची गाडीही दुसऱ्या दिवशी घरी पोहोचवली जाणार आहे.
31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी करण्याची सूट एकीकडे देण्यात आली आहे आणि याच निमित्तानं पुण्यातील हॉटेल्स आणि पब चालकांनी मोठी तयारी दर्शवली आहे. मात्र 31च्या पार्ट्यांवर सरकारची ही करडी नजर असणार आहे. 1 ग्रॅम असो किंवा 100 ग्रॅम ड्रग्ज कारवाई होणारच असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलाय. खासगी पार्ट्यांवरही सरकारची करडी नजर असेल असा इशारा गृहराज्यमंत्र्यांनी दिलाय. ड्रग्सच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी, म्हणजे झिरो टॉलरन्स पोलीस प्रशासनाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. 1 ग्राम ड्रग्ज सापडू द्या किंवा तिथे 100 ग्राम ड्रग्ज सापडू द्या, कोणीही व्यक्ती ह्या बाबतीमध्ये सुटता कामा नये. प्रत्येकावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे. विकणारा आणि विकत घेणारा दोघांवरती तितकीच कडक कारवाई करण्यात येईल. पुढच्या बातमीकडे. राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी केरळमधून निवडून येतात, सर्व दहशतवादीच त्यांना मतदान करतात, मदत करतात, अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय. तर ते जे भाजपला सोडून काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी म्हणतात, त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून, आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात. खरंच आहे, विचारा. ते काय अतिरेकींना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत. ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक BJPला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, मग नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न आहे आमचा देशाच्या प्रधानमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला. आणि आता बातमी जेजुरी गडावरून. जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रा पार पडतीये. सलग सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गर्दी झाली आहे. यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली आहे. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करण्यात आला. त्याचीच ही विहंगम दृश्य आपण पाहतो. महाराष्ट्राचा कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा संपन्न झाली. लाखो भाविक ज्या क्षणाची वाट पाहत असतात ते देवाचं कऱ्हास्नानही पार पडलं. देवासोबत लाखो भाविकांनी कऱ्हास्नान केलं. खंडेरायाच्या कऱ्हास्नानाची ड्रोन कॅमेराद्वारे घेतलेली ही खास दृश्य. पुढची बातमी. नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण सप्तशृंगी देवीचं दर्शन 24 तास करता येणार आहे. 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय. आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार असल्याचं मंदिर प्रशासनानं जाहीर केलं. फर्स्ट साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्या देखील पर्यटकांनी आता गर्दी केल्याचं दिसतंय. महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक या राज्यातून पर्यटक दाखल झाले. पर्यटकांमुळे सगळी हॉटेल्स फुल आहेत. समुद्रातील स्कूबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर खेळांचा पर्यटक आनंद लुटतायत. सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय.
पर्यटक मोठ्या संख्येनं कोकणात दाखल झालेत. समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी येथील कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कायाकिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद आहे.